मी असलं ऐकलं नाही. शिक्षकांना बोलवलं, म्हटले आता हे तुम्हालाच शिक्षा करतो म्हणे. ते म्हटले अहो आम्ही असलं काही शिकवलं नाही, पहिल्यापासूनच ह्याला ही आवड आहे, कोणाला शिकवून नाही. प्रल्हादाला विचारले तुला कोणी शिकवलं? म्हटले बाबा शिकवायला कशाला पाहिजे, देवाने माझं चित्त पहिल्यापासूनच हिरावून घेतलेलं आहे, हरण केलेलं आहे. ते प्रल्हादजींना त्या दैत्य बालकांनी विचारलं तुला एवढे मारण्याचे प्रयत्न केले, तू मरत नाही, सतत भगवंताचं नामस्मरण, तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद असतो, कुठं शिकला? म्हणलं आईच्या पोटातच शिकलो. दैत्य भावाचे मेळी लिंपेची ना. का लिंपेची ना? माझी विभूती आहे. प्रल्हाद मी आहे म्हणून, नाही तर मग दैत्य भावाच्या मेळाने लिंपला असता. म्हणून लिंपेची ना, म्हणून माझी विभूती आहे. पै कळीतया माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदा माझी शार्दूळू, तो मी जाण. पै कळीतया माझी महाकाळू, गणना करणाऱ्यामध्ये महाकाल जो आहे तो मी आहे. निमिष, काष्टा, कला, क्षण, घटी, दिन, पक्ष, वर्ष हे सगळं मिळून महाकाल आहे. ही माझी विभूती आहे. म्हणजे कालाचं सुद्धा, कालामध्ये सुद्धा आपल्याला भगवंताचं चिंतन करता येतं. हा चाललेला काळ आहे, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. काळ सार्थक केला त्यांनी, धरला म्हणे विठ्ठल. म्हणून काळामध्ये सुद्धा भगवान परमात्मा असं चिंतन केलं पाहिजे. आणि तो मी म्हणे गोपाळू, तर गोपाळू घेतलंय. गोपाळ ज्याप्रमाणे गाईचं पालन करतो, त्याप्रमाणे आपण इंद्रियांचं नियमन करून प्रत्येक काळ आपला भगवंताकडे लावला पाहिजे. म्हणून गोपाळू. आणि श्वापदा माझी शार्दूळू, तो मी जाण. श्वापदामध्ये सिंह जे आहे ती माझी काय आहे? विभूती आहे. पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी वाहो शके माते. श्वापदामध्ये सुद्धा शार्दूळू म्हटलंय. अनेक हिंस्र श्वापद आहेत. कोल्हा आहे, श्वापद म्हटलंय, वाघ आहे, हिंस्र श्वापद. पण त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये भगवान परमात्मा म्हणतात शार्दूळू. शार्दूळू म्हणजे सिंह. ही माझी विभूती आहे, कारण हा सगळ्या श्वापदांचा राजा सिंह आहे. सगळी हिंस्र श्वापद जे आहेत, तो सिंह आला तोपर्यंत कोल्हे ओरडत राहतात. कोल्ह्यांची कोल्हे कुई कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सिंहाला पाहत नाही तो तवरी जंबुक करी गर्जना, जो त्या पंचानना देखील नाही. तुकाराम महाराज म्हणतात जवरी तोवरी जंबुक करी गर्जना. अनेक कोल्हे असतात, फार मोठी गर्जना करतात, आम्ही असे ना आम्ही तसे, पण कुठपर्यंत? सिंह तिथं आला नाही तोपर्यंत. हो, तोवरी वैराग्याच्या गोष्टी. पुढं काय प्रमाणे एक चरण आहे, जो परमाईचा त्याच्या पुढचं प्रमाण, त्याच्या पुढचं चरण पाहिजे. परमाईचा पुत्र देखील नाही असं काहीतरी आहे. वीरत्वाच्या गोष्टी. उद्या वाचून या बरं का, उद्या सांगा. काय मला अभ्यास करावा लागतो, मी करत जाणं थोडाफार. कशा करता आपला विषय चाललाय? शार्दूळू वीर आहे, शूर आहे, काहीतरी सिंहाचा संबंध असला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात ध्यानच करायचं असेल तर सिंह ही माझी विभूती आहे श्वापदामध्ये. आणि पक्षी जाती माझारी, पक्षी जात आहे, अनेक प्रकारचे पक्षी आहेत.
ज्ञानोबारायांच्या आवडीचे काही पक्षी आहेत, नावडीचे काही पक्षी आहेत. नावडीचे पक्षी त्यात कावळा आहे की नाही, घुबड आहे, पक्षीच आहे ना. आणि आवडीचे पक्षी राजहंस, मोर, आणखीन कोकिळा. पण त्या सगळ्या पक्ष्यामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात गरुड आहे. भगवान म्हणतात गरुड जे आहे ती माझी विभूती आहे. हा गरुड विनितेचा मुलगा आहे. कश्यप ऋषीच्या 2 पत्नी आहेत, एक कद्रू आणि एक विनिता. कद्रूचा विषय काल झाला, कद्रूपासून साप झाले. पण ही विनिता जी आहे ती मात्र सज्जन आहे, महान पतिव्रता आहे. तर हिचा मुलगा असलेला हा गरुड आहे. आपल्या आईकरता अमृत घेऊन आला गरुड. असं म्हणतात गरुडजी जेव्हा पंख त्या ठिकाणी फडकवतात उडत असताना त्यांच्या पंखातून वेदांच्या रुच्या बाहेर पडतात. आणि गरुडांच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. म्हणून भगवान म्हणतात ही माझी विभूती आहे. पक्षी जाता माझारी गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी वाहो शके माते. म्हणून मला गरुड महाराज पाठीवर वाहू शकतात. म्हणून तर तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली गरुड महाराजांना, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिनाते उद्धरी. म्हणून गरुड मी आहे. आणखीन कोणत्या माझ्या विभूती आहेत? पवन पवतामस्मी, रामशस्त्रभृतामहम, झषानाम मकरश्चास्मी, स्रोतसामस्मी जान्हवी. भगवान परमात्मा म्हणतात पवताम पवनः अस्मी. जे काही वाहणाऱ्या वस्तू आहेत, वाहणारे पदार्थ आहेत, त्या वाहणाऱ्यांच्यामध्ये वेगवान असलेला पवन मी आहे. पवन म्हणजे वारा. वाऱ्यात सुद्धा देवाचं ध्यान करता येते. पंखा लागलेला आहे, वारा आला की समजायचं कोण आला? देव आला. म्हणतो का? वाटतं का आपल्याला तसं? वारा आल्यावर देवाला वाटतं का? अहो तुम्ही बसले बसले देवाचं ध्यान करू शकता. देवाचं ध्यान करायचं आहे म्हणजे अमुकच ठिकाणी जायला पाहिजे, मांडीच घालून बसलं पाहिजे, हेच केलं पाहिजे असं आहे का? तुम्ही जिथं बसला, आपण सुरुवातीला विषय मांडलाय तो, बसणं हे सुद्धा भक्तीत जमा होतं. अशी आपण जर भावना केली पृथ्वी देवाची मांडी आहे आणि देवाच्या मांडीवर मी बसलो, बसणं भक्तीत जमा झालं की नाही? बोला. पाहत असताना हे सगळं देवाचं रूप आहे असं म्हणून पाहिलं तर पाहणं सुद्धा भक्तीत जमा झालं. श्वासोश्वास घेतोय आपण, हा वायू कोण आहे? भगवंताची विभूती आहे. मग माझा श्वासोश्वास घेणं ही भक्ती नाही का? मी देवाला आत घेतोय आणि मी देवाला बाहेर सोडतोय. देव त्या ठिकाणी वायूच्या रूपाने चाले हे शरीर असं मानायला अशी ह्याच्याकरता आपली भक्ती सुलभ व्हावी. ध्यान करताना भगवंताचं ध्यान किती सुलभ करता येतं. म्हणून पवन पवतामस्मी. आपण तो गोपिकांचा विषय नेहमी सांगत असतो. ते जेवण करत असताना अशी भावना करायच्या की हे शरीर भगवंताचं आहे, म्हणून त्यांचं भोजनसुद्धा भक्तीत जमा झालं. देवाचं शरीर आहे, चांगलं राहिलं पाहिजे म्हणून जेवायचं, चांगलं जेवायचं, भोजन देवा करता. भजन करायचं आहे म्हणून लघुशंकेला गेला, लघुशंकासुद्धा भक्तीत जमा झाली. कारण लघुशंकेत विक्षेप होतो, लघुशंकेमुळे भजनात विक्षेप होतो म्हणून करून आला. म्हणून पवन पवतामस्मी. आणि एक महत्त्वाची विभूती सांगितली, रामशस्त्रभृतामहम. शस्त्र धारण करणाऱ्यांच्यामध्ये कोण माझी विभूती आहे? राम माझी विभूती आहे. प्रभू रामचंद्र माझी विभूती आहे. माझं ध्यान करायचं असेल तर कोणाचं ध्यान करा? रामामध्ये माझं ध्यान करा. रामामध्ये मला पहा. ध्यान करण्याकरता सुलभ अशा विभूती भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. शस्त्र धारण करणारे अनेक आहेत. देव आहेत, दानव आहेत, मानव आहेत. पण त्या सगळ्या शस्त्रधाऱ्यांच्यामध्ये हातामध्ये धनुष्यबाण,
नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम. भगवान प्रभू रामचंद्रांच्या हातात कायम शस्त्र आहे, कधीच खाली ठेवत नाहीत. म्हणजे बाहेर निघालं की शस्त्र हातात नाही. हां, हाती घेऊन धनुष्यबाण असं पाहिजे आपल्याला. असं प्रमाण पाहिजे की शस्त्र हातात आहे. कोणी पण सांगा, कुठलं पण सांगा, फक्त संतांचं पाहिजे. हातात शस्त्र आहे देवाच्या कायम. ते रामदास स्वामी गेले ते पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला. ते रामदास स्वामी म्हटले, रामा हे असा काही तो उभा राहिला म्हणे. ते धनुष्यबाण कुठं? हां, येथे कारे उभा श्रीरामा. हां, मन मोहन मेघ श्यामा. ते हळू म्हणतात ते अर्थे पुढचं पाठ नाही दिसत. म्हटले धनुष्यबाण कुठे आहे? देवा असं मला दर्शन चालणार नाही, मला त्या रूपात दर्शन पाहिजे. मग कटेवर कर काय, स्थिर दृष्टी काय, हे नको, आम्हाला रामरूपात दर्शन पाहिजे. तिथे रामदास स्वामींच्या करता देवानी कोणतं रूप धारण केलं? रामशस्त्र भरतामहम. रामप्रभू झाले. होय भक्ती केला. त्यानंतर सीतामातेने एकदा विचारलं, धनुष्यबाण कायमच बरोबर, म्हटले हे तुम्ही शस्त्र कायम का बरोबर ठेवता? म्हटले सीते आपण कुठे जंगलात आहे, कधी कोणता राक्षस येईल काही सांगता येत नाही. मी क्षत्रिय आहे, माझ्याबरोबर सतत काय आहे. रामायणात गोष्ट खूप आली, आता मला ती पूर्ण आठवत नाही. सीतामातेने कोणाचं तरी उदाहरण दिलं की त्या शस्त्रामुळे मनुष्य त्या ठिकाणी निर्दय होतो, म्हणून तुम्ही शस्त्रासारखं घेऊन राहत जाऊ नका. तेव्हा भगवंतानी सीतामातेला असे मोठे मोठे पर्वत दाखवले. म्हटले सीते हे पर्वत आहेत बघितले का? सीतामाता म्हटले पांढरे पांढरे कसे काय दिसतात? म्हणे अनेक ऋषी मुनींच्या हाडाचे पर्वत आहेत. ह्या राक्षसांनी ऋषीमुनींची हाडं टाकलेली आहेत तिथं. सांग मी शस्त्र हातात धरू का नको धरू? म्हटले धरा म्हणे. असे दुष्ट राक्षस आहेत. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्ञानोबारायांनी पुढे त्या ठिकाणी म्हटलं आहे. हां, ते तर मागे म्हटलं, दैत्याची कुळे नाशी साधूचा मान घेऊशी धर्माशी नीतीशी पवन पवतामस्मी रामशस्त्रवताम. झषानाम जे काही जलचर आहेत त्याच्यामध्ये मकरश्चास्मी. जलचर प्राणी आहेत त्याच्यात सुद्धा आपल्याला देवाचं दर्शन करता येतं. आता एखादा ते समुद्रातच राहणारा माणूस आहे किंवा नियमित तळ्यातच राहणारा माणूस आहे, त्याने देवाचं दर्शन कुठं घ्यायचं? तो म्हटला मला सुद्धा देवाचं ध्यान करायचं आहे. आणि तुम्ही दिवसभर काय काय ते कोळी असतात ना, मासे धरणारे कोळी लोक, ते आतमध्ये गेले की एक एक महिना येतच नाहीत. त्यांना ध्यान करायचं असेल, भगवान म्हणतात तुला सुद्धा ध्यान करायला मी सांगतो. काय ध्यान करायला सांगितलं? मत्स्यामध्ये मकर मी आहे. मकर म्हणजे काय? मगर. जेवढे काही जलचर प्राणी आहेत, झषाना मकरश्चास्मी, जलचर प्राण्यांच्या मध्ये मगर मी आहे. त्याच्या मगरीमध्ये सुद्धा तुम्ही माझं ध्यान करू शकता. जलचरामध्ये सुद्धा मी आहे, देवांच्या मध्ये मी आहे, सर्पांच्यात मी आहे, नागांच्यात मी आहे, मनुष्यात, तुमच्या सगळ्यांच्यात आमच्यात भगवान आहे. मनाच्या रूपाने, आत्मेच्या रूपाने. बाहेर सुद्धा भगवंताचं देवाच्या रूपाने ध्यान करायचं असेल तर राम रूपाने ध्यान करा. आणि स्रोतसामस्मी जानवी. नद्यांच्या मध्ये सुद्धा भगवंताचं ध्यान करता येतं. नदीमध्ये पवित्र असलेली
नदी आहे तिचं नाव आहे जान्हवी. गंगेमध्ये आपल्याला देवाचं ध्यान करता येतं, कारण गंगा ही सुद्धा काय आहे, भगवंताची विभूती आहे, दिव्य आहे. गंगेचं वर्णन आपण मागे करून आलो. का फेडीत पापताप फोकीत तिरीचे पादप. अनेक ठिकाणी गंगेचं वर्णन केलं आहे. संतांचं वर्णन करताना गंगेचं वर्णन आहे. जनने गंगे नाही गंगेचं वर्णन, गंगेचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. हां, वाचे म्हणता गंगा गंगा तवची वहाळ ओहळ जवन पवती गंगा जळ. वा मिळवणी ठाकती केवळ गंगा रूप. हां, आणि पाप तापही जाय, तिथपर्यंतच घ्यायचं गंगेचं वर्णन. गंगेची निर्मितीच दिव्य सांगितली. निर्मितीच्या बाबतीत पुराणामध्ये अनेक कथा आहेत, पण असं वर्णन केलं आहे, जेव्हा भगवान परमात्मा बलीच्या यज्ञामध्ये गेले, 3 पावलं भूमी मागितली आणि बलीने देण्याचा संकल्प केल्यानंतर भगवंताने त्रिविक्रम रूप धारण केलं, विराट स्वरूप धारण केलं. मोठे झाले भगवान. एका पावलामध्ये सगळी भूमी व्यापली आणि दुसऱ्या पावलामध्ये सगळे वरचे लोक व्यापले. आणि ते वरचे लोक व्यापत असताना जो पाऊल वर 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 नेला, ते सगळं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड फुटलं. ते देवाचे जे पावलाचे वरचे अंगठा आहे ना, अंगठाच्या नाकाने ते ब्रह्मांड फुटलं म्हणतात वरचं. आणि त्या ब्रह्मांडाच्या बाहेर जो ब्रह्मजल आहे तो आत यायला लागला, पाणी आलं आतमध्ये. कारण ह्या ब्रह्मांडात जे आहे त्या ब्रह्मांडाच्या बाहेर सगळं दिव्य आहे. ते ब्रह्मजल बाहेर आलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, कारण सगळ्यात वर सत्य लोक आहे. ब्रह्मदेवाने पाहिलं काय झालं आहे, समोर पाहिलं तर देवाचा पाय. त्या पाया लागून ते ब्रह्मजल खाली येतं आहे. देवाने आपला कमंडलू धरला, ते ब्रह्मजल त्याच्यात धरलं आणि ते वरचं बंद करून टाकलं, नाही तर सगळं खाली भरून गेलं असतं ब्रह्मजलाने. आणि त्या कमंडलूमध्ये जे दिव्य जल घेतलं आणि ब्रह्मदेव म्हटले चांगली संधी आलेली. देवाचा पाय वरच होता सत्य लोकात. त्याच पाण्याने काय केलं, भगवंताचे पाय धुतले. धुतल्यानंतर ते पाणी जे आहे दिव्य जल ते स्वर्गात आलं. चरणी जन्मली पै. देवाच्या गंगेचा जन्म कुठून झाला, देवाच्या चरणापासून. तुझ्या चरणीच्या गंगा दिव्य आहे, पण स्वर्गात राहिली गंगा. पण स्वर्गातून खाली कशी आणली ते पुढे ज्ञानोबराय सांगणार आहेत तुम्हाला. कोणी आणली, कशी आणली, जन्नूने वर्णन केलं. इथं काय जान्हवी म्हटलंय ना, स्रोतसामस्वी जान्हवी. मग ती स्वर्गातली गंगा खाली आणण्याकरता कोणी प्रयत्न केला, भगीरथाने प्रयत्न केला. भगीरथाच्या 4-5 पिढ्यांनी प्रयत्न केला. सगराच्या वंशामध्ये अंशुमान त्याने तपश्चर्या केली गंगेच्या करता. गंगा काय प्रसन्न झाली नाही. अंशुमानाचा दिलीप त्यांनी तपश्चर्या केली तरी गंगा प्रसन्न झाली नाही. दिलीपाचा भगीरथ तो असा नाही म्हटला, माझ्या 2 पिढ्या गेल्या मागच्या, एवढी तपश्चर्या केली तरी प्रसन्न झाली नाही, काय करायचं तपश्चर्या करून. नाही तो म्हटलं, ज्या अर्थी तपश्चर्याने गंगा आली नाही ना, आमची तपश्चर्या कुठं कधीतरी कमी पडते. त्यांनी केली ना तशी मी करणार. म्हणून जो प्रयत्न करायला कमी पडत नाही त्याला आपण म्हणतो त्याने भगीरथ प्रयत्न केले. कारण प्रतिबंध अनेक वर्षाचे असतात, अनेक जन्माचे असतात. एका जन्मात जातात का, लगेच देव भेटतो का? बहुनाम जन्मनाम आणते. अनेक जन्माचे प्रतिबंध असतात ते, म्हणून प्रयत्न करणं आवश्यक असतं. म्हणून भगीरथांनी परत प्रयत्न केले. विक्षेपाची झाडिली उपजत खेव बुडाली लग्न घटिका. मग गंगा प्रसन्न झाली भगीरथाला. काय बाबा 2-4 पिढ्या गेल्या तुमच्या, म्हणजे आई भागीरथी महादोष निवारिणी सकळ स्वामिनी तीर्थाचे. माझ्या पूर्वजांचा उद्धार व्हायला पाहिजे, त्याच्याकरता तुम्हाला खाली यायला पाहिजे. गंगेने सांगितलं, बाबा मी येईल,
माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, माझा ओघ जो आहे एवढा जोरात आहे, मी वरून खाली पडली तर डायरेक्ट पाताळात जाईल. माझा ओघ कोण धारण करील? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी असं ऐकले त्या मृत्यूलोकात बरेच पापी लोक आहे, ते माझ्यात स्नान करतील, मला पाप लागेल. माझ्या शुद्ध होण्याचा उपाय काय? ह्या 2 माझ्या अडचणी दूर केल्या तर येते. भगीरथाने त्या ठिकाणी भगवान शंकरांना प्रार्थना केली. देवा अडचण आली. भगवान म्हणले काय नाही, तिला म्हणावं माझ्या डोक्यावर येऊन बस, मी धारण करतो तिचा ओघ. पहिली अडचण दूर झाली, पण दुसरी अडचण होती ना. कोणती? माझ्यात पापी लोक स्नान करतील, मला त्यांचा दोष लागेल. भगीरथाने सांगितलं, आई तुला काय वाटतं आमच्या मृत्यू लोकात नुसते पापीच लोक आहेत का? अगं संतसुद्धा आहेत. तीर्थे तया ठाया सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी. संत आहेत सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, अनेक तीर्थ आहेत. म्हणून तू ये, तू काय घाबरू नको. ते श्वासते हृद्बी हरी म्हटलंय. साधवा न्यासचिना शांता धर्मिष्ठा लोकपावनाहा, हरंती ते अंग संकात तेषु असते हृद्बी हरी. साधू आहेत, महात्मे आहेत, ते तुझं सगळं पाप दूर करतील. मग गंगा आली बरं का. आल्यानंतर भगवान शंकरांनी सोडली खाली. परत पहिली डोक्यावर आली, तिथून खाली सोडली गंगोत्रीला. तिथून आली खाली तर त्या जन्नूचा आश्रम होता. आता ओघ होता त्या आश्रमामुळे ते यज्ञकुंड, यज्ञ करायला बसले होते जन्नू ऋषी. ते यज्ञकुंडच वाहून गेलं. म्हणजे कोणी माझं यज्ञकुंड वाहून नेलं? म्हणजे नदी आली म्हणे नवी. माझं यज्ञकुंड वाहून नेलं काय? ते जन्नू खाली गेले, ती नदीच पिऊन टाकली सगळी. त्या भगीरथाने प्रयत्न केला, बाबा एवढ्या कष्टाने आणली, 4 पिढे गेले आमच्या. भगवान शंकरांना प्रार्थना करावी लागली. म्हणजे काय करायचं मग? नाही परत द्या म्हणे. काही ठिकाणी आले कानातून आली. आता ज्ञानोबांनी तर जांग फाडून दिली म्हणली. मग तिचं नाव जानवी असं लिहिलंय. म्हणून ती माझी विभूती आहे. मी जसा पवित्र आहे ती तशी पवित्र आहे. गंगा गंगा यो ब्रूयात योजनानाम शतेरपी मुच्यते सर्व पापेभ्य म्हटले. नुसतं गंगा गंगा म्हणून स्नान केलं ना तरी सगळ्या मनुष्य पापातून दोषातून मुक्त होतो. म्हणून गंगासुद्धा माझी विभूती आहे. अशा प्रकारे आता ज्ञानोबांचं चिंतन करायला आपल्याला वेळ नाही, आपली वेळ संपली. उद्या आपलं प्रवचन 3ला होईल, उद्याच्या दिवस. बाकी 2-3 दिवस मग हे सप्ताहातली प्रवचन होतील. 25 तारखेपासून परत आपलं 4 ते 5 प्रवचन होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम